गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा, लास्ट लेक्चरला आपण नवीन टॉपिक सुरू केला होता, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. आपले 2 लेक्चर झालेले आहे, ह्याच्यावरचे आज आहे ते तिसरं लेक्चर आहे. आता बघा, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कोणते पॉईंट बघितले होते. रूट मीन्स स्क्वेअर व्हेलॉसिटी मीन्स RMS स्पीड बघितलं होतं. ते सिम्बॉलिकली कसं दाखवतो आपण, स्क्वेअर रूट मीन्स मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट 3RT/m0. हा आपण फॉर्म्युला बघितला होता. त्यानंतर इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक थेरी मीन्स ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल विच इज इक्वल टू 3/2 kBT. KB मीन्स ॲब्सोल्यूट, KB मीन्स बोल्ट्झमन कॉन्स्टंट, T इज द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. नेक्स्ट पॉईंट बघितला होता, लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी अलॉंग एक्स डायरेक्शन, अलॉंग वाय डायरेक्शन अँड अलॉंग झेड डायरेक्शन विच इज इक्वल टू 1/2 kBT. मीन्स एनर्जी डिस्ट्रीब्युटेड ऑल दिस 3 डायरेक्शन इज युनिफॉर्म विच इज 1/2 kBT. देन सम ऑफ दिस 3 विच इज इक्वल टू 3/2 kBT. म्हणजे टोटल एनर्जी किती आली, 3/2 kBT आली. डिग्री ऑफ फ्रीडम बघितलं, त्यासाठी एक व्हिडिओ लिंक सुद्धा मी दिली होते. मोनो ॲटॉमिकसाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती असतं, 3 असतं, आणि डायॲटॉमिकसाठी डिग्री ऑफ फ्रीडमची व्हॅल्यू किती असते, 5. त्यानंतर मीन कायनेटिक एनर्जी आपण ट्रान्सलेशन मोशन, रोटेशनल अँड व्हायब्रेशन मोशनसाठी बघितली होती. आपल्याला सिंगल मॉलिक्यूलची एनर्जी किती असते माहिती आहे, 1/2 kBT. तिघांमध्ये ते कॉमन आहे. इथं मल्टिप्लाय बाय 3 2 2 का केलेलं आहे, तर हे डिग्री ऑफ फ्रीडम त्या मोशनमधले आहेत. तर ट्रान्सलेशन मोशनमध्ये 3 डिग्री ऑफ फ्रीडम असतात, रोटेशनमध्ये 2 असतात आणि व्हायब्रेशनमध्ये 2 असतात. त्यामुळे हा फॉर्म्युला असा झालेला आहे. आता हे जे फॉर्म्युले 3 बघितलेले आहेत हे आपल्याला पुढच्या डेरिव्हेशनमध्ये लागणार आहेत, म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये. आता आजचा आपण पॉईंट बघणार आहे, Pacific heat. There are the 2 type of the Pacific heat. First is the Pacific heat at constant volume and second is the Pacific heat at constant pressure. आता at constant volume म्हणजे व्हॉल्यूम कसा राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. डेफिनेशन बघा, द हीट रिक्वायर्ड टू राइज द टेम्परेचर ऑफ युनिट मास मीन्स 1 kg मास कन्सिडर करणार आहे ऑफ अ गिवन बाय 1 डिग्री ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे बघा, इथं प्रेशर कुकर कन्सिडर केलेला आहे. आपण ह्याला हीट करणार आहे. कुठपर्यंत हीट करणार आहे, ह्या बॉडीचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस एवढं होण्यासाठी. म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर होण्यासाठी आपण त्याला किती हीट देतो, त्याला म्हणतो आपण पेसिफिक हीट. ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम का, तर ह्या बॉडीचा व्हॉल्यूम कसा राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. त्यानंतर दुसरं डेफिनेशन आहे पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. दोन्ही डेफिनेशन सेम आहेत, फक्त इथं लास्टला ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि तिथं ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. The heat required to rise the temperature of unit mass of a given gas by 1 degree at constant pressure. मीन्स इथं 1 kg गॅस कन्सिडर केलेला आहे. त्यानंतर आपण काय करतो, त्याला हीट करतो. हीट केल्यानंतरची ही सेकंड पोझिशन आहे. हे मॉलिक्यूल एक्सपांड होतात. एक्सपांड झाल्यामुळे ह्या पिस्टनला वरती ढकलतात. त्यामुळे इथला व्हॉल्यूम काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट नसणार आहे, प्रेशर कॉन्स्टंट असणार आहे. द हीट रिक्वायर्ड टू राइज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ अ गिवन गॅस बाय द 1 डिग्री ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मग इथं आपल्याला हीट काय करणार आहे, इथे हीट आपल्याला जास्त लागणार आहे आणि हीट जास्त लागणार आहे. प्रेशर कुकरला आपण इथं हीट देतो, ह्याचा व्हॉल्यूम काय आहे, फिक्स आहे. हा काय इथला गॅस काय एक्सपांड होणार नाही, त्यामुळे आपल्याला इथं कमी हीट लागते. त्यामुळे आपण कुकिंगमध्ये प्रेशर कुकरचा काय करतो, यूज करतो. आता बघा, पुढचा आपण पॉईंट बघणार आहे मेयर्स रिलेशन. आता मेयर्स रिलेशन इज नथिंग बट द रिलेशन बिटवीन CP, CV अँड R. CP means specific heat at constant pressure, CV means specific heat at constant volume and R means ideal gas. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आपल्याला माहिती आहे. मग आता बघा, आपण काय केले, कन्सिडर द 1 मोल ऑफ आयडियल गॅस दॅट एन्क्लोज इन द सिलेंडर बाय द लाईट फ्रिक्शनलेस एअर टाईट पिस्टन. म्हणजे ही डायग्राम त्याची नाही आहे, पण आपण इथं कन्सिडर करूया. बघा, हे काय केलं आहे, एक कंटेनर कन्सिडर केला आहे. इथं काय केलं, एअर टाईट पिस्टन बसवलं आहे. म्हणजे इथून बाहेरची एअर आत जाणार नाही, आतली बाहेर जाणार नाही. हे आणि पिस्टन कसा आहे, फ्रिक्शनलेस टाईट आहे. त्यानंतर आपण ह्या जो गॅस कन्सिडर केला आहे त्याला प्रेशर P, व्हॉल्यूम V आणि टेम्परेचर T असणार आहे. त्यानंतर आपण काय केलं, इफ द गॅस इज हिटेड सो इट्स टेम्परेचर राईज बाय DT. म्हणजे ह्याचं सुरुवातीचं टेम्परेचर T असेल. म्हणजे सपोज आपण कन्सिडर करूया की 25 डिग्री सेल्सिअस हे जे इनिशियल टेम्परेचर आहे. नंतर ह्याला आपण स्मॉल हीट दिली म्हणजे DT. म्हणजे स्मॉल हीट दिल्यानंतर काय होणार आहे, ह्याचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे, पण कसं स्मॉल होणार आहे. सपोज ते झालं 26, सुरुवातीचं होतं 25 आणि नंतरचं झालं 26. त्या दोघांमधला डिफरन्स किती आला, 1 डिग्री सेल्सिअस. म्हणजे DTची व्हॅल्यू किती झाली, 1 डिग्री सेल्सिअस एवढे स्मॉल टेम्परेचर आपण दिलेलं आहे. बट व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. एवढं कमी टेम्परेचर दिल्यानंतर ह्याचा व्हॉल्यूम चेंज होणार आहे का, होणार नाही आहे. मीन्स व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. द हीट
द हीट गिवन dq1 इज यूज टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी, आपण दाखवतो डीईने. पण आपण ह्याला हीट देतोय, हीट दिल्यानंतर ती एनर्जी ह्याचा व्हॉल्यूम तर चेंज होत नाही, मग ती दिलेली एनर्जी जाते कुठं, तर ती दिलेली एनर्जी म्हणजेच काय असते, इंटरनल एनर्जी. म्हणजे ह्या मॉलिक्यूल काय करते, ती एनर्जी घेतो आणि मॉलिक्यूलने ती एनर्जी घेतल्यामुळे तो मॉलिक्यूल मूव्ह व्हायला लागतो आणि मॅक्झिमम व्हेलॉसिटीनं व्हायब्रेट होतो, त्याला आपण म्हणतो इंटरनल एनर्जी. म्हणजे dq1 ही हीट ह्या कंटेनरला दिली आणि त्याचा यूज कशासाठी गेला तर टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी. म्हणून आपण इक्वेशन कसं लिहिलंय बघा, dq1चं कन्वर्जन कशामध्ये झालं, इंटरनल एनर्जी म्हणजे डीई मध्ये. आता डीई विच इज इक्वल टू CV इंटू dt. डीई म्हणजे इंटरनल एनर्जी आणि CV इंटू dt हा इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला आहे. जर डेरिव्हेशन नाही, हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. ह्याला म्हणायचं इक्वेशन 1. आता ही सगळं कंडिशन कशासाठी झालं, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमसाठी. आता पुढं बघा, if the gas is heated same temperature at constant pressure its volume increases and hence work has done. म्हणजे आपण काय सांगितले बघा, ह्या बॉडीला तेवढंच सेम टेम्परेचर दिले, पण इथं काय आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे, म्हणजे ही कंडिशन आहे. ह्याला आपण आता सुरुवातीला आपण dq1 हीट दिलती. आता सेकंड केसमध्ये आपण काय म्हणतो, सुरुवातीला व्हॉल्यूम कॉन्स्टंट होता, तिथं हीट दिलती dq1. आता इथं dq2 हीट म्हणूया आपण आणि ह्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे, पण प्रेशर कसं असणार आहे, ह्याचं कॉन्स्टंट होणार आहे. व्हॉल्यूम इन्क्रीज का होतो, तर याला हीट दिली आपण dq2, हे मॉलिक्यूल एक्सपांड झाले, हा पिस्टनवरती ढकलला गेला, त्यामुळे ह्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज झाला, एक्सपांड झाला, इन्क्रीज झाला व्हॉल्यूम, म्हणजे इथं काय झालं, वर्क डन झालं. सुरुवातीला पिस्टन इथं होतं, ते वरती गेलं, म्हणजे वर्क डन सुद्धा झालं. म्हणजे dq2 ही एनर्जी दिली, त्याचा यूज कशासाठी केला गेला, दोन थिंगसाठी. पहिल्यांदा इंटरनल एनर्जीसाठी आणि दुसऱ्यांदा आपण वर्क डनसाठी. म्हणून dq2चा फॉर्म्युला कसा आला बघा, DE प्लस DW. म्हणजे dq2 ही दिलेली एनर्जीचा यूज इंटरनल एनर्जीसाठी आणि वर्क डन होण्यासाठी केला गेला, विच इज इक्वल टू CP इंटू DT. म्हणजे dq2ची व्हॅल्यू काय आली, CP इंटू DT झाली. मग आता आपण बघूया dq2ची व्हॅल्यू काय आहे, CP DT आली, ती इथं भरली CP आणि DT. DEची व्हॅल्यू वरती काढली CV इंटू DT, CV इंटू DT प्लस DW ॲज इट इज. आता CV इंटू DT हे कुठनं दिलं, फ्रॉम इक्वेशन 1 म्हणून आपण इथं म्हणलेलं आहे. मग बघा आता आपण इथं DTची टर्म आहे, इथं पण आहे, म्हणून आपण हा CV DT इकडे आणणार आहे, म्हणून इकडे आल्यावर मायनस होणार आहे. CP DT मायनस CV DT विच इज इक्वल टू DW ॲज इट इज. ह्या दोघांमधून कॉमन काय निघेल, DT निघेल, म्हणजे इथं काय येणार, CP मायनस CV येणार, विच इज इक्वल टू P इंटू DV. DW वर्क डन म्हणजे P इंटू DV. वर्क डनची व्हॅल्यू इथं आपण PV इंटू DV भरतो. हे झालं इक्वेशन 2. आता बघा, आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे, PV विच इज इक्वल टू NRT, N म्हणजे स्मॉल n, पण हिअर वी कन्सिडर द N इज 1 मोल ऑफ गॅस, मीन्स यांची व्हॅल्यू 1 भरली म्हणून इक्वेशन आलं PV विच इज इक्वल टू RT. आता आपण इथं व्हॉल्यूम चेंज करतो, म्हणून P इंटू चेंज इन व्हॉल्यूम DV विच इज इक्वल टू R इंटू चेंज इन टेम्परेचर DT आलं, म्हणजेच P DV विच इज इक्वल टू R इंटू DT. आता इक्वेशन 2 मध्ये इथं P DV आहे, इथं P DV आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू आपण काय पुटअप करू शकतो, फ्रॉम इक्वेशन 2 मध्ये R DT भरू शकतो. म्हणून इक्वेशन कसं आलं बघा, हे CP मायनस CV DT आलं. P DV ची व्हॅल्यू पुटअप केली, R इंटू DT केली. ठीक आहे. आता R इंटू DT केल्यानंतर ना बघा, हा T ला हा T कॅन्सल होणार आहे, म्हणजेच DT ला DT कॅन्सल होणार आहे. CP मायनस CV विच इज इक्वल टू R, म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम विच इज इक्वल टू R. and this is known as the Mayer relation between the CP and CV. means this is also called the Mayer's equation किंवा Mayer's relation असं म्हणतो. मी सुरुवातीला सांगितलं होतं Mayer's relation is nothing but the relation between CP, CV and R. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. कुठला आहे तर CP मायनस CV विच इज इक्वल टू R विच इज Mayer's equation. हे फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे. आता बघा, यूज ऑफ लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. आता लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी त्यासाठी मी प्रिव्हियस पॉईंटला मी सांगितलेलं होतं, लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. प्रिव्हियस पॉईंट आपण इथं का घेतलेला आहे तर आपल्याला इथं तो लागणार आहे. बघा, इथं सांगितले लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी म्हणजे एक्स, वाय आणि झेड ह्या तिन्ही डायरेक्शनला युनिफॉर्म जी डिस्ट्रीब्यूट होते ती कशी असते, युनिफॉर्मली असते आणि किती असते, 1/2 kBT एवढे असते. ठीक आहे. म्हणजे आपण काय करतोय बघा, युजिंग लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. use the law of equipartition of energy and calculate the specific heat of gas. specific heat म्हणजे काय, दोन टाईप आहेत, CP आणि CV. म्हणजे लॉ ऑफ इक्विपार्टिशनचा यूज करून आपण CP आणि CV फाइंड करणार आहे. ठीक आहे.
आता लॉ ऑफ इक्विपार्टिशन एनर्जी काय आहे त्यासाठी आपण इथं क्यूब घेतलाय. हे झेड ॲक्सिस आहे, हा वाय आणि हा एक्स ॲक्सिस आहे. इथं मॉलिक्यूल आहे सेंटरला. मग तो मॉलिक्यूल काय होणार आहे, एक्स डायरेक्शनला जाणार आहे, वाय डायरेक्शनला जाणार आहे आणि झेड डायरेक्शनला जाणार आहे. पण ह्या तिन्ही डायरेक्शनला जात असताना तो काय करतो, एनर्जी इक्वली डिस्ट्रीब्यूट करतो. मग हे एका डायरेक्शनला गेला तर किती असते, 1/2 kBt असते. ह्याला 1/2 kBt 1/2 kBt आणि टोटल एनर्जी काढली तर ती किती असते, 3/2 kBt असते. हे आपण बघितलेलं आहे. मग आता बघा लॉ ऑफ इक्विपार्टिशन एनर्जी काय ते मी सांगितलं. त्याचा यूज करून आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, स्पेसिफिक हीट ऑफ गॅसेस करायची. आता कोणते गॅस, तर इथं आपण 3 प्रकारचे गॅस बघणार आहे. मोनोॲटॉमिकसाठी बघणार आहे, डायॲटॉमिकसाठी आणि पॉलिॲटॉमिकसाठी. ह्याच्या आधी आपण मोनोॲटॉमिकसाठी आणि डायॲटॉमिकसाठी बघितले. आता इथं एक्स्ट्रा टर्म आहे ती पॉलिॲटॉमिकसाठी आहे, पॉलिॲटॉमिक. ठीक आहे. आता सुरुवातीला बघू मोनोॲटॉमिक गॅसेस. बघा, फॉर मोनोॲटॉमिक गॅस एन्क्लोज इन अ कंटेनर held at constant temperature T and containing Na atoms having the 3 translational degree of freedom. मीन्स मोनोॲटॉमिक गॅसला डिग्री ऑफ फ्रीडम किती असतात, 3 असतात. आणि Na मीन्स त्या कंटेनरमध्ये Na एवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत आपण कन्सिडर केले. देअर फॉर द ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल, आपण डेरिवेशन मी सुरुवातीला फॉर्म्युला सांगितलं होतं, E/N विच इज इक्वल टू 3/kBt. ठीक आहे. म्हणजे ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल एवढे असते. अँड टोटल इंटरनल एनर्जी पर मॉलिक्यूल विच इज इक्वल टू ई विच इज इक्वल टू 3/2 Na kBt. म्हणजे बघा ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल किती आहे, 3/2 kBt. म्हणजे इथं 3/2 kBt आहे. इथं Na एक्स्ट्रा टर्म काय आली, तर त्या कंटेनरमध्ये आपण किती नंबर ऑफ मॉलिक्यूल कन्सिडर केलेत, तर Na नंबर ऑफ मॉलिक्युल्स, वेअर Na इज द ॲव्होगाड्रोज नंबर किंवा नंबर ऑफ मॉलिक्यूल पर मोल. म्हणजे किती मोल मॉलिक्यूल आपण त्या कंटेनरमध्ये कन्सिडर केलेत ते. आपण किती कन्सिडर केले तिथं, Na नंबर ऑफ, म्हणून Na त्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. KB इज द बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट. आता बघा ॲव्हरेज एनर्जीचा फॉर्म्युला घेतला, त्याच्यावरून आपल्याला स्पेसिफिक हीट काढायची ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मग बघा CV विच इज इक्वल टू dE/dt. आता मी मगाशी बघा सुरुवातीला सांगितलं होतं इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला. मी सांगितलं होतं त्याचं डेरिवेशन नाही आहे, तो फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. बघा आता पहिला जे आपण पॉईंट बघितलेला आहे तिथं बघूया. आता कुठं बघितलेलं आहे, मेल्स रिलेशनमध्ये. बघा DQ1 त्याचं डी म्हणजे इंटरनल एनर्जी, त्याचा फॉर्म्युला काय, CV आणि DT. तिथं आपण काय लिहिले, CV इक्वल टू हे इक्वेशन रिअरेंज केलं तर काय येणार आहे, dE/dt. म्हणजे हे इक्वेशन CV इक्वल टू रिअरेंज केलं तर ते आपलं इक्वेशन येणार आहे dE/dt. मग आपण तेच घेतले, CV विच इज इक्वल टू dE/dt. हे लक्षातच ठेवायचं इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला. ठीक आहे. मग आता D डिवायडेड बाय dt, दिस इज नथिंग बट द E/T. dE/dt म्हणजेच काय, E/T असं सुद्धा आपण म्हणू शकतो. E/T, ईची व्हॅल्यू काय आहे, एवढे आहे. अपॉन टी म्हणजे इथं ईची व्हॅल्यू भरली आणि ह्याला टीने डिवाइड केलं तर टी कॅन्सल होणार. म्हणजे राहिलं इक्वेशन काय, 3/2 Na kB राहिलं. बरोबर का. डीची म्हणजे ईची व्हॅल्यू भरली डिवायडेड बाय टी, ह्या टीला खालचा टी कॅन्सल झाला म्हणजे इक्वेशन राहिलं 3/2 Na kB. आता Na kB पहिल्या लेक्चरला आपण एक फॉर्म्युला बघितलाय, R विच इज इक्वल टू Na kB. बरोबर का. मग Na kB ची व्हॅल्यू भरली आपण R, म्हणजे इथे किती आलं, 3/2 R आलं. म्हणजे CV विच इज इक्वल टू 3/2 R, ह्याला इक्वेशन 1 म्हणलं. म्हणजे हे काय झालं, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आली मोनोॲटॉमिक गॅसेससाठी. आता आपल्याला काय करायचं आहे, CP ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग आपण इथं मेल्स इक्वेशन वापरणार आहे. ते इक्वेशन काय आहे, CP - CV विच इज इक्वल टू R. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला CVची व्हॅल्यू माहिती आहे, त्याच्यावरून आपल्याला CPची व्हॅल्यू काढता येईल. CP - CVची व्हॅल्यू किती आहे, 3/2 R विच इज इक्वल टू R आलं. मग आपण काय करणार आहे, CP विच इज इक्वल टू हा R आहे असाच ठेवला आणि हे काय 3/2 R इकडे घेतलं, इथं मायनस आहे, इथं प्लस होणार, प्लस 3/2 R आलं. आता ह्या दोघांमधून आपण काय करणार आहे, R कॉमन काढणार आहे. म्हणजे आता हे इक्वेशन कसं येईल, 5/2 R येणार. CPची व्हॅल्यू किती येणार आहे, 5/2 R आलं. आता हे इक्वेशन 2 आलं. आता गॅमा इज द रेशो ऑफ CP/CV, ही तिसरी क्वांटिटी आली आता आपल्याला नवीन. CPची व्हॅल्यू 5/2 R आहे आणि ह्याची व्हॅल्यू 3/2 R आहे. 2 कॅन्सल होईल, R कॅन्सल होईल, म्हणजे 5/3 ही गॅमाची व्हॅल्यू येईल. गॅमा इज इक्वल टू 5/3. म्हणजे बघा आपण काय केलंय, मी काय सुरुवातीला सांगितलं होतं, लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी म्हणजे एनर्जीचं इथे इक्वेशन घेतलेलं आहे लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीनुसार. ठीक आहे. त्या इक्वेशनचा यूज करून आपण स्पेसिफिक हीट फाइंड केल्या. CVची व्हॅल्यू किती आली, 3/2 R झाली. CPची व्हॅल्यू एवढी आली. ह्याने ह्याला डिवाइड केलं म्हणजे गॅमा येणार आहे. गॅमाची व्हॅल्यू आली 5/3. हे कशासाठी झालं, मोनोॲटॉमिक गॅसेससाठी झालं. आता सेम बघा, पहिला पॉईंट कळायला असेल तर सेम
त्याच पद्धतीनं जायचं आहे, फक्त डायटोमिक गॅस. आता मोनोॲटोमिक गॅस म्हणजे सिंगल ॲटम. मग सिंगल ॲटम कुठला असतो तर आपण त्याचं एक्झाम्पल हेलियम म्हणूया. आता डायटोमिक गॅस म्हणजे तिथं ॲटम किती असणार आहे, 2 असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल O2, ऑक्सिजनचा मॉलिक्यूल, नायट्रोजन, CO ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इन अ कंटेनर. मग O2 कन्सिडर करू आपण. डायटोमिक गॅस विल हॅव द 3 डिग्री ऑफ. आता डायटोमिक गॅस कन्सिडर केला तर त्याची डिग्री ऑफ फ्रीडमची व्हॅल्यू किती असते, 5 असते. आता ती 5 कशी असते, लास्ट लेक्चरला सांगितले. 3 ही ट्रान्सलेशन डिग्री ऑफ फ्रीडम असतात आणि 2 असतात ते रोटेशन. आणि ह्या दोघांची सम केली तर डायटोमिकसाठी किती येतात, 5 डिग्री ऑफ फ्रीडम असतात. मग आता एनर्जी जर आपल्याला काढायची असेल तर ती कशी रोटेशनमधली पाहिजे आणि व्हायब्रेशनमधली पाहिजे. मग हे कसं लिहिलेलं आहे हे इक्वेशन बघा. आता हे इक्वेशन 3/2 NA/kBT लिहिले. ठीक आहे, हा टी बाजूला ठेवा थोड्या वेळासाठी, लक्षात ठेवा कसं आलं इक्वेशन सांगते. 3 इथं मल्टिप्लाय असेल तर इथं काय येणार आहे, 1/2 NA/kBT येणार आहे. मग 1/2 kBT हा आपल्या सिंगल मॉलिक्यूलसाठी एनर्जी आहे. इथे NA का मल्टिप्लाय केले तर आपण त्या कंटेनरमध्ये NA नंबर ऑफ मॉलिक्यूल कन्सिडर केलेत. मग आता हे फॉर्म्युले कोणते आहेत तर मी कालच्या लेक्चरला जे सांगितले होते फॉर्म्युले आपण इथं सुरुवातीला बघितलेले आहेत ते मी पुन्हा एकदा सांगते बघा. हे फॉर्म्युले मी मगाशी सांगितलं होतं लागणारे, ट्रान्सलेशन आणि रोटेशनल, हे डायटोमिक्ससाठी. आता डायटोमिक्ससाठी 3 × 1/2 kBT हाच तिथं फॉर्म्युला आहे. हा 3 आपण फक्त इथं घेतला आहे म्हणजे 3/2 आलं kBT. आणि इथं अजून एक टर्म आहे NA. NA का आली तर NA नंबर ऑफ मॉलिक्यूल आपण त्या कंटेनरमध्ये कन्सिडर केलेत हे फॉर्म्युला. आता इथं 2 असणार आहे कशासाठी, रोटेशन. ज्यावेळेस आपण पॉलिऑटोमिकचं बघणार आहे त्यावेळेस हे 3 इक्वेशन येणार आहेत, तिथं व्हायब्रेशनल पण येणार आहे. ठीक आहे, हे 2 फॉर्म्युले आता आपण वापरतोय ते लक्षात ठेवा. बघा आता आपण इक्वेशन जे बघत होतो डायटोमिक्ससाठी ते कसं आले ते मी सांगते. डायटोमिक एनर्जी ही कशामध्ये असेल, ट्रान्सलेशन आणि रोटेशनलमध्ये असेल. ठीक आहे, मग आता ट्रान्सलेशनमध्ये हा फॉर्म्युला मग कसा आला ते मी सांगितलं आत्ताच. 3/2 NA/kBT आलं प्लस 2/2 NA/kBT. आता हे काय येणार आहे, 3/2 आणि 2/2 मीन्स 5/2 NA/kBT. म्हणजे ईची व्हॅल्यू किती आली, 5/2 NA/kBT आलं. ठीक आहे, आता मोलर स्पेसिफिक ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे CV ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम कसं येणार आहे, हे इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला आहे, रिअरेंज केला मी सांगितले लक्षात ठेवा. CV विच इज इक्वल टू D/dt. म्हणजे CV विच इज इक्वल टू D म्हणजेच हाच फॉर्म्युला आपण E/T असं सुद्धा म्हणू शकतो. ईची व्हॅल्यू ही आहे आणि ह्याला डिवाइड बाय टी केलं टी कॅन्सल होईल म्हणजे 5/2 NA/kB राहील. म्हणजे किती व्हॅल्यू आली त्याची, 5/2 NA/kB आली. आणि NA/kB म्हणजेच काय, R आहे, म्हणजे 5/2 R आलं. आता डायटोमिकसाठी स्पेसिफिक ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम किती आलं, 5/2 R आलं. ह्याला इक्वेशन 1 म्हणू. ठीक आहे, मगाच्या गतच सेम मेयर्स रिलेशन वापरणार, CP - CV विच इज इक्वल टू R. त्याच्यामध्ये CVची व्हॅल्यू माहिती आहे, CP - 5/2 R विच इज इक्वल टू R. आता आपण काय करणार आहे, CP इज इक्वल टू R आहे असंच ठेवणार आहे. ही टर्म इकडे गेल्यानंतर प्लस होईल, 5/2 R होईल विच इज इक्वल टू काय होणार आहे, 7/2 R. म्हणजे CPची व्हॅल्यू किती आली, 7/2 R आली. आणि ह्या दोघांचा रेशो म्हणजेच काय झालं, गॅमा. CP/CV 7/2 R 5/2 R. R कॅन्सल, 2 कॅन्सल मीन्स 7/5. गॅमा इज इक्वल टू 7/5. हे इक्वेशन आलं 3. म्हणजे बघा आपण काय करतोय, मोनोॲटोमिक गॅससाठी आपण काढलं CP आणि CVची व्हॅल्यू, त्या दोघांचा रेशो म्हणजे गॅमा काढला. आता मोनोॲटोमिकमध्ये सिंगल मॉलिक्यूल असतो हेलियमचा, त्यामुळे तिथं आपण टोटल एनर्जी जी असते मॉलिक्यूलची ती कन्सिडर केली. डायटोमिकमध्ये काय होतं, ट्रान्सलेशन पण रोटेशनल मोशन असते, त्यामुळे त्या दोघांची एनर्जी आपण घेतली आणि त्यानुसार काढलं. म्हणजे आपण आधी एनर्जीचं इक्वेशन घेतो, त्यानंतरनं इंटरनल एनर्जीच्या फॉर्म्युलानुसार CV काढतो, मेयर्स रिलेशनमध्ये CV भरून CP काढतो, CV आणि CPचा रेशोमध्ये गॅमा काढतो. आता हे डायटोमिक मॉलिक्यूलमध्ये हे 3 फॉर्म्युले काढलेत. तसेच डायटोमिकमध्ये अजून 3 फॉर्म्युले, हे 3 फॉर्म्युले काढले ते रिजिड मॉलिक्यूल. रिजिड म्हणजे रेसला मॉलिक्यूल जर असेल तर त्यासाठी हे 3 फॉर्म्युले आले. आणि तो मॉलिक्यूल नॉन रिजिड असेल म्हणजे व्हायब्रेट होत असेल तर त्यासाठी आपण CP, CV आणि गॅमाची व्हॅल्यू फाइंड करणार आहे. म्हणजे डायटोमिकमध्ये आपण 6 व्हॅल्यू काढल्यात. त्यातल्या पहिल्या 3 व्हॅल्यू आहेत त्या रिजिड मॉलिक्यूल असेल तर, आणि नॉन रिजिड मॉलिक्यूल असेल तर त्यासाठी आपण, आता हा फॉर्म्युला सेम त्याचप्रमाणे एनर्जीचा हा जो वरती फॉर्म्युला घेतलेला आहे तोच आपण खाली फॉर्म्युला घेणार आहे. मग बघा 3/2 NA/kBT प्लस 2/2 NA/kBT प्लस 2/2 NA/kBT आलं. ठीक आहे, म्हणजे हेच किती आलं, 7/2 NA/kBT आलं. आता आपण काय करणार आहे, इंटरनल एनर्जीनुसार CV इक्वल टू हा फॉर्म्युला रिअरेंज केला, DA/dt. CV विच इज इक्वल टू
डी अपॉन डी टी, टी कॅन्सल होणार म्हणजे 7/2 NA/KB येणार. NA/KB म्हणजे आर झालं म्हणजे 7/2 आर आलं. सी व्हीची व्हॅल्यू किती आली? 7/2 आर आली. आता मेयर्स रिलेशन सी पी मायनस सी व्ही विच इज इक्वल टू आर. इथं सी व्हीची व्हॅल्यू पुटअप केली तर आपलं इक्वेशन कसं येणार आहे? सी पी मायनस 7/2 आर विच इज इक्वल टू आर. आता हा आर आहे असंच ठेवला, हा 7/2 इथं आणला म्हणजे हे किती झालं? 9/2 आर झालं. हे जर सॉल्व केलं तर 9/2 आर येतं आणि म्हणजे सी पी किती आला? 9/2 आर झाला. मीन्स 7/2 आर डिवायडेड बाय 9/2 आर म्हणजेच किती झालं? 7/9 झालं. म्हणजे गॅमा इक्वल टू 9/7 झालं. म्हणजे सी पी, सी व्ही आणि गॅमा हे तीन व्हॅल्यू कशासाठी आल्या? नॉन रिजिड मॉलिक्यूल असेल तर पण डायटोमिकमध्ये, आणि वरचे तीन फॉर्म्युले आहेत ते डायटोमिकमध्येच पण रिजिड बॉडीसाठी. ठीक आहे. आता लास्टसाठी आपण सी पी, सी व्हीच्या व्हॅल्यू फाईन. आता पहिल्यांदा मोनोॲटॉमिक गॅसेससाठी बघितलं. डायटोमिक गॅसेससाठी 6 व्हॅल्यू काढल्या, त्यातल्या 3 रिजिडसाठी आणि 3 नॉन रिजिड मॉलिक्यूलसाठी. आता पॉलिॲटॉमिक, पॉली मीन्स दोनापेक्षा जास्त मॉलिक्यूल असतील. हिअर वी कन्सिडर द अमोनिया. अमोनियाचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे NH3 म्हणजे सेंटरला नायट्रोजन आणि 3 किती असतात? हायड्रोजन असतात. म्हणजे 2पेक्षा जास्त मॉलिक्यूल असतो म्हणून त्याला आपण म्हणतो पॉलिॲटॉमिक गॅस. Gas which have the molecule containing the one more than the 2 atoms which is called a polyatomic. Here we consider the ammonia gas. आत्ताच मी सांगितलं. In polyatomic gases 3 translation degree of freedom, 3 rotational degree of freedom. बघा 3 ट्रान्सलेशन, जसं आपण डायटोमिकमध्ये 3 ट्रान्सलेशन आणि 2 रोटेशनल सांगतो तसं पॉलिॲटॉमिकमध्ये 3 ट्रान्सलेशन, 3 रोटेशनल आणि व्हायब्रेशनल ॲडिशनल त्याच्यात ॲड होतो. डायटोमिकमध्ये ट्रान्सलेशन आणि रोटेशनल असतं आणि पॉलीमध्ये तिन्ही पण मोशन येतात, ट्रान्सलेशन, रोटेशन आणि व्हायब्रेशन. मग इथं व्हायब्रेशनसाठी आपण काय म्हणलो? एफ म्हणले. आता व्हायब्रेशनसाठी आपण एफ म्हणले. आता ती एफ जी व्हायब्रेशन मोशन ऑफ पॉलिॲटॉमिक मॉलिक्यूल डिपेंड्स ऑन द जॉमेट्रिकल स्ट्रक्चर ऑफ द मॉलिक्यूल. म्हणजे व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम हे कशावरती डिपेंड्स आहे? जॉमेट्रिकल स्ट्रक्चर ऑफ द मॉलिक्यूल. म्हणजे मॉलिक्यूलचे जॉमेट्रिकल स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यावरती व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम डिपेंड्स असते. म्हणून आपण काय घेतलं बघा? ई विच इज इक्वल टू. आता मी वरती जे 3 फॉर्म्युले दिलेत प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय बघितलं त्याच्यामधले हे तिन्ही फॉर्म्युले इथं घेतलेले आहेत बघा. तुम्ही तिथं बघितलं तर कळेल. 3/2 NA/KBT प्लस 3/2 NA/KBT प्लस आता इथं सगळीकडं 1/2 NA/KBT हे पण 1/2 KB हे 3 इथं मल्टिप्लाय केलं तर 3 × 1/2 NA/KBT. इथं पण 3 × 1/2 NA/KBT. इथं काय होणार आहे? 2/1/2 KBT असं येणार आहे. ठीक आहे. म्हणजे ही 3 डिग्री ऑफ फ्रीडम आहे. मग आता ही तिसरी आहे व्हायब्रेशनलसाठी आहे. मग व्हायब्रेशनलची डिग्री ऑफ फ्रीडम आपण एफ म्हणली. एफ का म्हणली? तर त्याची डिग्री ऑफ फ्रीडम जॉमेट्रिकल स्ट्रक्चर ऑफ द मॉलिक्यूलवरती डिपेंड असते म्हणून आपण इथे एफ कन्सिडर करूया. ठीक आहे. जो मॉलिक्यूल असेल त्याची डिग्री ऑफ फ्रीडम असेल आपण इथे एफ म्हणूया. ठीक आहे. आता हे जे लिहिलेलं आहे 3/2 NA/KBT हे 3/NA/KBT म्हणजे किती झाले? 2 झाले. म्हणजे 2 × 3/2 NA/KBT आलं प्लस हे आहे असंच एफ इंटू 2ला 2 कॅन्सल जाणार NA/KBT आलं. ठीक आहे. हे आल्यानंतर आता आपण काय केले? ह्या 2ला हा 2 कॅन्सल केला म्हणजे इथं काय राहिलं? 3 NA/KBT झालं प्लस एफ इंटू NA/KBT झालं. ठीक आहे. मग ह्या दोघांमधून आपण कॉमन काय करू शकतो? NA/KBT बाहेर काढू शकतो. म्हणजे इथं काय? NA/KBT म्हणजे इथला काय राहिला? 3 राहिला आणि इथला एफ राहिला म्हणजे 3 + एफ NA/KBT. ही झाली एनर्जी काढली आपण. मग आता मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम काढायचं आहे. तिथे इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला घेतला DE/dt म्हणजे इथला टी कॅन्सल होणार म्हणजे इक्वेशन काय राहील? हे बघा हे ईची व्हॅल्यू आहे आणि ही टीची. ह्या टीला टी गेला तर इक्वेशन आपलं कसं आलं? NA/KBची व्हॅल्यू आपण भरली आर म्हणजे CV इज इक्वल टू 3 + एफ आर आलं. ह्याला इक्वेशन 1 म्हणूया. आता मेयर्स रिलेशन CP - CV विच इज इक्वल टू आर आलं. मग CP इज इक्वल टू आर आहे असंच ठेवला. हा CV इकडे घेतला प्लस झाला. आता CBची व्हॅल्यू 3 + एफ आर आलं. ठीक आहे. आता हे आर आहे असंच घेतलं प्लस ह्या आरनी आतमध्ये मल्टिप्लाय केलं. इथे किती आलं? 3R + FR आलं. ठीक आहे. आता R + 3R म्हणजे 4R + FR आलं म्हणजे ही झाली CPची व्हॅल्यू. आता ह्या दोघांमधून आपण R कॉमन काढू शकतो म्हणजे CP इज इक्वल टू 4 + FR हा झाला CPचा फॉर्म्युला. ठीक आहे. आता गॅमा म्हणजे CP/CV 4 + F/3 + F म्हणजेच गॅमाची व्हॅल्यू आली 4 + F/3 + F म्हणजे ही झाली स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर. म्हणजे पुन्हा एकदा मी सांगते
हा पॉईंट प्रॅक्टिस केल्यानंतर कळेल तुम्हाला. सोपा आहे. पहिला मोनोॲटॉमिकचे तिन्ही व्हॅल्यू कळल्या की पुढच्या लगेच कळतात. फक्त आपल्याला फॉर्म्युले माहीत पाहिजे तिन्ही मोशनमधले कुठले, ट्रान्सलेशन, रोटेशनल आणि व्हायब्रेशनलमध्ये एनर्जीचे फॉर्म्युले. मग ते कोणते तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी वरती फॉर्म्युले दिले ते. पण आता महत्त्वाचं लक्षात पाहिजे, मोनोॲटॉमिकसाठी डिग्री ऑफ फ्रीडम 3 असतात, डायॲटॉमिकसाठी 3 ट्रान्सलेशन आणि 2 रोटेशनल म्हणजे 5 डिग्री ऑफ फ्रीडम असतात, आणि पॉलिॲटॉमिकसाठी 3 ट्रान्सलेशन 3 रोटेशनल अँड व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम जॉमेट्रिकल स्ट्रक्चरवरती डिपेंड असतो, त्याला आपण एफ म्हणलं होतं. आता मोनोॲटॉमिकसाठी आपण सुरुवातीला आपण काय सांगतोय, लॉ ऑफ इक्विपार्टिशन एनर्जीचा, म्हणजे ह्या एनर्जीचा इक्वेशनचा यूज करून ही एनर्जी कुठून आली, लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीनुसार काढले. कुठली लॉ ऑफ इक्विपार्टिशन तर 3 म्हणजे 3 ॲक्सिसवरती डिस्ट्रीब्यूट होणारी एनर्जी 3/2 kBT आहे, आणि एन म्हणजे इथं आपण एन नंबर ऑफ मॉलिक्यूल कन्सिडर केले. म्हणजे आपण पहिल्यांदा एनर्जीचं इक्वेशन काढलं. एनर्जीवरनं आपण काय केलं, इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला घेतला. इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला डी विच इज इक्वल टू CV × DT आहे. मग तो फॉर्म्युला CV इक्वल टू रिअरेंज केलं तर D/DT आहे. मग आपण ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करतो आणि त्याच्यावरून CVची व्हॅल्यू काढतो. मेयर्स रिलेशन घेतो, त्याच्यामध्ये CVची व्हॅल्यू पुटअप करतो आणि त्यानुसार CPची व्हॅल्यू काढतो. CV डिवायडेड बाय CP म्हणजे आपण काय करतो, गॅमा काढतो. म्हणजे मोनोॲटॉमिक लॉ ऑफ इक्विपार्टिशनचा यूज करून आपण स्पेसिफिक हीट फाइंड केल्या, कोणत्या तर CP, आणि CV फाइंड केली आणि गॅमा पण केलं. आता डायॲटॉमिक गॅस जर कन्सिडर केला तर डायॲटॉमिक गॅसमध्ये आपण 6 व्हॅल्यू बघितल्या, 3 रिजिड मॉलिक्यूलसाठी आणि 3 नॉन रिजिड मॉलिक्यूलसाठी. 3 ज्या बघितलेल्या आहेत त्या CP, CV आणि गॅमा ह्या रिजिडसाठी झाल्या. नॉन रिजिडसाठी CP, CV आणि गॅमा ह्या 3 व्हॅल्यू बघितल्या, आणि पॉलिॲटॉमिकसाठी सुद्धा आपण 3 व्हॅल्यू बघितल्या. म्हणजे अशा प्रकारे आपण लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीचा यूज करून आपण काय केलं, ह्या व्हॅल्यू फाइंड केलेल्या आहेत. ठीक आहे. बघा, आज जे लेक्चर झालेलं आहे ह्याच्यामध्ये मॅथमॅटिकल स्तंभ बऱ्यापैकी आहेत. हे तुम्ही सगळ्या नोट्सची PDF पाठवते, ती सगळी नोट्स आहेत त्या लिहून काढा. त्याच्यामध्ये कुणाला काही शंका असेल तर त्यांनी मेसेज थ्रू माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. थँक्यू.